जेव्हापासून प्रभू शेळके बिग बॉस मराठी सीझन 6च्या घरामध्ये आलाय, तेव्हापासून त्याची डायरेक्ट तुलना सूरज चव्हाणबरोबर केली जाते. लोकांचं असं म्हणणं आहे, की प्रभूसुद्धा गरीब आहे, सूरजसुद्धा गरीब होता. सूरजसुद्धा अडाणी होता, प्रभूसुद्धा तसाच अडाणी आहे. लोकांचं हेही म्हणणं आहे, की सूरजने गरिबीचे कांड बिग बॉसच्या घरात खेळले, तसं प्रभूसुद्धा प्रयत्न करत आहेत. म्हणजे सूरजला बाथरूमचा दरवाजा उघडता येत नव्हता, तर याला बाथरूमचा नळ चालू करता येत नाही. अशा प्रकारची तुलना सोशल मीडियावर सध्या चालू आहे. पण नक्की या तुलनेमध्ये तथ्य आहे का? खरंच प्रभूची तुलना सूरजबरोबर होणं चूक आहे की बरोबर आहे? याबद्दल थोडंसं जाणून घेऊया. सूरज चव्हाण ज्यावेळेस बिग बॉसच्या घरात आला, त्यावेळेस बऱ्याच लोकांचं हे म्हणणं होतं, की हे कोणाला आणलंय बिग बॉसच्या मेकर्सने घरामध्ये? बरेच लोकं अपसेट सुद्धा होती. पण त्यानंतर पहिला आठवडा गेला आणि आठवड्यानंतर सूरजने त्याची इमोशनल गोष्ट सांगितली. त्याचे आई-वडील लहानपणी त्याला सोडून कसे गेले, तो कसा उपाशी राहत होता, त्याने कसं शिळं जेवण खाल्लं, त्याने कसं स्ट्रगल केलं आणि या गोष्टी सांगितल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र इमोशनली त्याच्याबरोबर कनेक्ट झाला आणि तिथून जो महाराष्ट्र त्याला कनेक्ट झाला, तर महाराष्ट्राने त्याला ट्रॉफी दिली आणि आता सूरजला महाराष्ट्राने कुठच्या कुठं पोहोचवलेलं आहे. तसंच प्रभूबद्दल जर का बोलायचं झालं, तर प्रभूची सुद्धा एक इमोशनल जर्नी आहे. प्रभू खूप भयंकर आजारामध्ये अडकलेला आहे. त्याचबरोबर प्रभू गरीबसुद्धा आहे. बऱ्याच गोष्टी जरी साम्य असल्या तरीसुद्धा सूरज आणि प्रभूची तुलना होऊ शकत नाही. कारण सूरज जसा कनेक्ट झाला होता लोकांपर्यंत, अजून तसा प्रभू लोकांपर्यंत कनेक्ट झालेला नाहीये. बिग बॉसचा सीझन हा लोकांवरती चालतो. लोकं ज्याला सपोर्ट करतात तोच बिग बॉसची ट्रॉफी घेऊन जातो. सूरजला लोकांनी सपोर्ट केला म्हणून त्याने ती बिग बॉसची ट्रॉफी जिंकली. आता प्रभूच्या बाबतीत लोकं काय करणार हे येणारा काळ ठरवेल. आता बऱ्याच लोकांचं इकडे हे म्हणणं आहे, की फक्त गरिबी किंवा इमोशनल होऊन बिग बॉसची ट्रॉफी देणं चुकीचं आहे. पण शेवटी पब्लिकचे वोट असतात आणि वोटवरती ट्रॉफी दिली जाते. पब्लिकला सूरजचा गेम आवडला. कदाचित जर का प्रभूचा सुद्धा त्यांना गेम आवडला, तर प्रभूसुद्धा बिग बॉस मराठी सीझन 6ची ट्रॉफी जिंकू शकतो. पण अजून या गोष्टीसाठी खूप वेळ आहे. अजूनपर्यंत प्रभू सूरजसारखा लोकांमध्ये कनेक्ट झाला नाहीये. मला जर का पर्सनली विचाराल, तर मला असं वाटतं, की सूरजपेक्षा प्रभू कधीही बेटर आहे. प्रभू प्रभू रिॲक्ट करतोय, प्रभूला त्याचे इमोशन्स लपवता येतात. प्रभू प्रत्येक गोष्टीमध्ये त्याचं मतही मांडू शकतो. तर सूरज एका बाजूला असा होता, की त्याला काही बोलता सुद्धा येत नव्हतं. त्यामुळे प्रभू हा सूरजपेक्षा कधीही बेटर कंटेस्टंट आहे. तुमचं काय म्हणणं आहे या सगळ्या प्रकाराबद्दल, प्रभू आणि सूरजबद्दल कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र आणि भारत माता की जय.